निवडणूक आयोगाकडून शरद पवारांना दिलासा देण्यात आला आहे। पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतलाय। लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रपाला मोठा फटका बसला होता। आता निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवलं आहे, त्यामुळे आता राष्ट्रपाला दिलासा मिळालाय। मतदारांमध्ये चिन्हाबाबत शंका निर्माण झाली होती। शेकडो मतदारांनी तुतारी या चिन्हाऐवजी पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला मतदान केल्याचा दावा राष्ट्रपने केला होता आणि त्यानंतर शरद पवार यांनी पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजिंक्य, पिपाणी चिन्ह आता गोठवण्यात आले, राष्ट्रपला आता दिलासा मिळालाय, काय अधिकची माहिती? नक्कीच गेल्या जी लोकसभा निवडणूक आहे त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जो आहे तो पिपाणीचा जोरदार फटका बसल्याचं समोर आलं होतं। खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं जे चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस आणि जे खुले चिन्ह आहे पिपाणी यांच्यामध्ये सांदर्भ असल्यामुळे काही मतदारांनी जे आहे ते तुतारी समजून पिपाणीला मतदान केल्याचा दावा जो आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला गेला होता। खुद्द शरद पवारांनी काही दिवसापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की सातारा लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे, ज्या ठिकाणी शशिकांत शिंदे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते, ते पिपाणीमुळे पडलेले आहेत। त्याचं कारण असं की शशिकांत शिंदे जेवढ्या मतांनी पडले त्यापेक्षा अधिक मतं जे आहेत ते पिपाणी चिन्हाला पडल्यामुळे शशिकांत शिंदेचा पराभव झालेलं शरद पवार यांनी सांगितलं होतं। आणि येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे लोकसभेला फटका बसलाय त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकांमध्ये या पिपाणी चिन्हाचा फटका बसू नये यासाठी शरद पवार पक्षाकडून जी आहे ती काळजी घेतली होती आणि काही दिवसापूर्वीच निवडणूक आयोगाला जी आहे ती खुल्या चिन्हांच्या यादीतून पिपाणी चिन्ह हे वगळावं अशी विनंती करण्यात आली होती आणि तीच विनंती आता निवडणूक आयोगाने मान्य केलेली आहे आणि खुल्या चिन्हांच्या यादीतून जे आहे ती पिपाणी चिन्ह वगळलेलं आहे, पिपाणी चिन्ह गोठवलेलं आहे। त्यामुळे आता आगामी काळात विधानसभा निवडणुकीत जो पिपाणीचा शरदचंद्र पवार पक्षाला फटका बसणार होता तो कुठेतरी फटका बसणार नाही असं चित्र आहे। धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।